शेतकरी मित्र, आपल्या समोर हे ड्रोननी फवारणी करणं चालू आहे आणि ऊस ह्या पिकावर मिलीबग आलेला आहे आणि मिलीबग आल्यामुळं ह्याच्यावर फवारणी करणं चालू आहे. तर आता ताबडतोब आपण बघू शकता, ताबडतोब जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ऊसावर औषध कसं पडलं आहे. हे बघा, ताबडतोब जर बघितलं तरच लक्षात येतं, नाही तर मग हे एक 10 सेकंदाच्या आतमध्ये हे औषध वाळून जातंय. नाही ऊसावर फवारणी करता आली नसती, कारण की ऊस मोठाला असल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही, फवारा घालता येत नाही आणि ड्रोनच्या माध्यमातून चांगलं आहे. बरोबर. तर शेतकरी मित्र, आता ड्रोननी फवारणी करणं चालू आहे. ड्रोनमधून फवारणी करीत असताना आपण ह्याच्यामध्ये मिलीबग असल्यामुळं आपण ह्याच्यावर जे आपलं क्लोरोप्लस सायफरमेथ्रिन असणारं जे घटक आहे, युजो औषध, ह्याचा आपण वापर केला आहे आणि त्याच्यासोबतच आपण नॅनो युरियाचा पण ह्याच्यामध्ये वापर करायलो. शेतकरी मित्रांनो, नॅनो युरियाचा वापर केल्यामुळे ऊसावर हिरवेगारपणा टिकून राहणार आहे, ऊसाची चांगली वाढ होणार आहे, जे काही नत्राची कमतरता आहे ती आपली भरून निघणार आहे. आणि हे सगळे औषधं फवारणी करीत असताना आपण आपलं औषध व्यवस्थित पांगल्या जावं आणि झाडाला चिटकून राहावं, ह्याच्यासाठी आपण एक स्टिकरचा पण एक आपण त्याच्यामध्ये वापर केला आहे. तर आपण बघू शकतात ऊसावर आपल्या ड्रोननी फवारणी चालू आहे. हे पाडोळी गाव आहे, इथं आपण ड्रोननी फवारणी करावं. ड्रोनचे पायलट पवन दैफळे तिथं येतं आणि तिथं उभा राहून फवारणी ही आपली चालू आहे. तर शेतकरी मित्र, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.